मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। मंत्रिमंडळाचा राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा जो तिढा आहे तो आता दिल्लीमध्ये सुटणार असल्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात सुद्धा झाली। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, त्याचबरोबर राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि आता अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अमित शहांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे राज्यात आता रखडलेला जो मंत्रिमंडळ विस्तार आहे मागल्या 7 दिवसांपासून तो सुरळीत होणार का आणि आता लवकरात लवकर विस्ताराबाबत तोडगा निघणार का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपकडे कोणती खाती राहतात, राष्ट्रवादीला कोणती खाती दिली जातात आणि शिवसेनेला कोणती खाती दिली जातात हे बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दिल्लीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि ते सुद्धा आज उद्यामध्ये अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। आतेवाटपावरून महायुतीचं घोडं मागल्या 7 दिवसांपासून अडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता दिल्ली दौऱ्यामध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे आणि अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मागल्या 7 दिवसांपासून हा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार अशी चर्चा आहे। या बैठकीनंतर तरी मंत्रिमंडळ विस्तार होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे।